गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन येत्या 22 आणि 23 मार्च रोजी शिर्डी येथे होणार आहे। या संमेलनात परिसंवाद, कीर्तन, भारूड, अभंगवाणी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील। पहिल्या दिवशी भव्य दिंडी सोहळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आज पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। महाराष्ट्रातील संत, शूर आणि वीरांच्या भूमीत 11 नोव्हेंबर 2011 रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झाली। या संस्थेमार्फत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करणं आणि समाजाला योग्य दिशा देणं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी हरिभक्तपरायण विठ्ठल तथा काकाजी पाटील यांनी बोलताना सांगितलंय। या संमेलनात वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय यासारख्या विविध क्षेत्रातील मराठी संतांच्या साहित्यावर चर्चासत्रे आणि विचारमंथन होईल। समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण संजय महाराज देऊकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत, तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागताध्यक्ष असणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत। यंदा प्रथमच 9 राज्यातील वारकरी सांप्रदायिक प्रतिनिधी या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत। संत साहित्याचा आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे। रामकृष्ण हरी। 11/11/11 रोजी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे सर्व पाईक, फडकरी, दिंडी चालक आणि अभ्यासक असे सगळे एकत्र मी आणि डॉक्टर सदानंद मोरे सर आम्ही आळंदी इथे बोलवले, पंढरीत बोलवले आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हे व्यासपीठ स्थापन केलं। नाशिक, नवी मुंबई, गोंदिया, लातूर, नांदेड, कोल्हापूर, मुंबई हे करत करत आम्ही एक महाराष्ट्राचे सिनेकलावंत अमिताभ बच्चन यांच्याकडून पसायदान गाऊन घेतलं। या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्ही डॉक्टर सदानंद मोरे असतील, माणिक गुटे हे मंत्रालयातील सचिव असतील, अर्थतज्ञ अभय टिळक असतील, जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर असतील किंवा परंपरेतील प्राध्यापक बाळासाहेब देऊकर तनपुरे महाराज असतील, असे PhD ओनर विद्यापीठाचे शिवाजीराव मोहिते, डॉक्टर रामकृष्ण लवितकर असतील, असे विविध संमेलनाध्यक्ष करत करत आम्ही हे व्यासपीठ चालवत आज 13वं संत साहित्य संमेलन शिर्डी येथे 22 आणि 23 मार्चला घेतोय। आणि मला आपणाला सांगताना आनंद होतो की ह्या संत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही 365 तालुक्यामध्ये 20,000 पेक्षा जास्त गावामध्ये आमचे पाईक तयार केले आणि जेणेकरून मुलांच्या आणि महिलांच्या हे जे संत साहित्य आहे आपलं ज्ञानोबा तुकोबांचं, हे संत साहित्य गेलं पाहिजे आणि मानवतावाद वाढला पाहिजे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या माध्यमातून
निसर्गाची जोपासना आणि माणुसकी राहावी म्हणून आम्ही महिला हरिपाठ मंडळ आज महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून उभा केले. 12,000 महिला हरिपाठ मंडळ आज कार्यरत आहेत आणि महिलांच्या माध्यमातून आम्ही दररोज त्यांना एकत्र येऊन हरिपाठ गाणे असेल किंवा कुटुंबाची उन्नती असेल, मुलीला चारित्र्य, मुलाला सामाजिक भान, आपल्या पतीला मानसिक आधार असेल आणि अशा पद्धतीचं काम वारकरी साहित्य परिषद करत आहे. यंदाचे संत साहित्य संमेलन अध्यक्ष दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण संजय महाराज देहूकर यांना आम्ही सर्वांनी मीटिंगमध्ये एकमुखानं मान्यता दिली. महाराज MA इंग्लिश आहेत, प्लस संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि एक परंपरेतले क्रांतिकारी हरिभक्त पारायण आहेत. आणि 22 आणि 23 या 2 दिवस अत्यंत मोठ्या प्रमाणात दिंडी निघेल, उद्घाटन होईल आणि परिसंवाद, कीर्तन, अभंगवाणी, भजन, भारूड आणि महिलांचा हरिपाठ होईल. आणि शिर्डी येथे, शिर्डी हेच पंढरपूर तिथले लोक सांगतात किंवा साईबाबा म्हणायचे, विठू पाटील त्याचे नाव गा, पंढरपूर त्याचे गाव गा. तर या माध्यमातून शिर्डीमध्ये जगातून येणाऱ्या भक्तांना सुद्धा हे संत साहित्य वारकरी संप्रदायाचे तिथले लोकल आहेत, पण जे भारतातून, जगातून, महाराष्ट्रातून येतात त्यांनाही हा मेसेज जाईल. आणि अहिल्यानगर ज्या जिल्ह्यातून आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली निवासातून, त्या जिल्ह्यामध्ये हे संत साहित्य संमेलन 13वं घेतोय. विखे पाटील राधाकृष्णजी याचे स्वागताध्यक्ष आहेत आणि संजय महाराज हरिभक्त पारायण संमेलन अध्यक्ष आहेत. हे सांगण्यासाठी मी आपल्याकडे पंढरपूर येथे आलेलो आहे. रामकृष्ण. कमीत कमी 10,000 लोक प्रत्येक वर्षी असतात. राजकीय मान्यवरांमध्ये आता आम्हाला आमच्या संमेलनात दरवर्षी पहिल्या संमेलनापासून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आहेत. यावेळी मराठी भाषेचे उदय सामंत साहेब येत आहेत. कारण माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंकू. आम्ही महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून इंग्लिश मीडियमचं जे फॅड आलं आहे, ज्यातून पिढी थोडीशी अशी चुकीच्या दिशेला निघाली आहे, तर मराठी भाषेतून मुलं शिकवली पाहिजेत. आणि इंग्लिश ही भाषा आहे, त्यामुळे ती शिकू शकतो. पूर्वीचे लोक ब्रिटिशांनाही स्वातंत्र्य सैनिक आपले हादरवून सोडायचे, त्यामुळं इंग्लिश मीडियमच्या ऐवजी मराठीचं फॅड आणण्याचं काम. त्यामुळे उदय सामंत येत आहेत. ज्या खात्याकडून आपल्याला दिंड्यांना पैसे मिळाले, अजून उर्वरित दिंड्यांना पाहिजे, किंवा ज्या शिक्षण संस्था आहेत वारकरी संप्रदायाच्या, त्यांनाही पैसे मिळाले पाहिजेत. आणि त्यांना बंधन घातलं पाहिजे की मुलांना सेपरेट झोपण्यासाठी आणि शिक्षण देत असताना त्यांना सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. यासाठी त्यांनाही थोडं मानधन दिलं पाहिजे. तर त्या खात्याचे मंत्री, सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट हे येत आहेत. त्या जिल्ह्यातील सभापती विधान परिषदेचे राम शिंदे साहेब येत आहेत. आणि आम्ही मुख्यमंत्री महोदय गोंदियाला आले होते. एकनाथजी शिंदे आणि अजितदादा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. आणि त्या दोघांपैकी आज मला असं वाटतंय की दोघंही येतील. अधिवेशन जरी सुरू असलं तरी शनिवार रविवार आहे, आणि मला असं वाटतं की अजितदादा आणि एकनाथ शिंदे येतील आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या संत साहित्याला राजाश्रयी मिळावा. आणि हा जो उपक्रम आम्ही गावोगावी घेतोय, त्या उपक्रमाला सहकार्य आणि गांभीर्याने शासनाकडे दखल मिळावी म्हणून दोन्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही निमंत्रित करीत आहोत. काकाजी, विठ्ठल मंदिर आणि पंढरपूर आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण बघतो की इपॉक्सी लेप आहे विठ्ठलाचा, तो 2018-19 ला झाला होता. मात्र आता परत एकदा ती करायची प्रक्रिया म्हणतात. हे जी आताच जी संचालक मंडळ किंवा सदस्य आहेत ते सक्षम नाहीत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, किंवा त्याची गॅरंटी, वॉरंटी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय? मी यावर एवढंच बोलेन, वारकरी संप्रदायासाठी आयुष्य वेचलेल्या सर्व स्तरातील
मान्यवरांना बोलवून त्यांची भावना समजून घेऊन सामुदायिकरित्या नको तर वैयक्तिकरित्या इथले पत्रकार असतील, इथले अभ्यासक असतील, इथले परंपरेतले फडकरी असतील आणि राज्यातले संप्रदायासाठी आणि त्या क्षेत्रातील मूर्ती या क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि निव्वळ कोणाला दोषी न धरता शासनाने इथं विशेष त्यात छंद असलेला असा अभ्यासक माणूस नेमून त्यात काम केलं पाहिजे. शासनाने यात गांभीर्य दाखवलं पाहिजे, गंभीरता, हे मी म्हणेन. काकाजी, राज्यामध्ये जाती मोठ्या प्रमाणात वाढले, जातीमध्ये विद्वेष पसरला जातोय. काही जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या समोरचे आडनाव देखील हटविलीत चालले. अशा वेळेला तारा भोवळकर यांनी नेहमी सांगितल्याप्रमाणे संत साहित्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आता या परिषदेमध्ये असं काही परिसंवादाचं आयोजन केलं जाणार आहे की ज्यातून जातीय तेढ कमी करण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळी योग्य भूमिका बजावू. हे पहा, परिसंवादामध्ये हे सगळे विषय घेतलेले आहेत, तज्ञ लोक बोलतात. पण मी अजूनही तुम्हाला सांगतो, मला वैयक्तिक विचारलं तर मी सांगेन आडनावच काढून टाका म्हणजे जात कळणार नाही. आणि दुसरी गोष्ट नाही, मी माझं वैयक्तिक मत सांगितलं, माझं मी काय मोठा अभ्यासक नाही, पण अशा गोष्टी घडत असतात, समाजामध्ये तेढ वाढत असतात. पण संत साहित्य इतकं मोठं औषध त्याच्यावर आहे, त्याचा प्रचार प्रसार झाला की साखर खाल्ल्यावर चहा गोड लागत नाही. तसं संत साहित्याचे अभ्यासक लोक वाढले आणि त्यासाठी आम्ही आज काम करतोय. आणि मी तीच तक्रार करतोय की ज्या गांभीर्यानं शासनाने आम्हाला बोलवून घेऊन विचारलं पाहिजे ते आम्ही त्यांना धडपडतोय, त्यांना भेटतोय, त्यांच्या हातापाया पडतोय, पण ते गांभीर्यानं घेत नाहीत हे निश्चित आहे. 12 वर्ष आपण करताय, शासन ते निधी आपण मागणी करत नाही का, काय मिळत नाही देतात. आमच्या प्रयत्नानं सामाजिक न्यायाच्या व्यसनमुक्ती किंवा मराठी भाषेतून थोडं थोडं देतात. पण आम्ही काय सांगतो त्यांना अधिकृत द्या. ते काय म्हणतात साहित्य संमेलन आहे तुमचं, संत साहित्य संमेलन कशाला, असं काही प्रशासकीय अधिकारी म्हणतात. त्यांची कुवत नसते, त्यांना ते समजत नाही संत साहित्याची खोली काय आहे, त्याची गरज काय आहे. आणि म्हणून मी मगापासून एकच शब्द वापरतोय, शासनात बसलेल्या भाग्यवान मंत्री महोदयांनी विचाराच्या बैठकीतल्या मंडळींना घेऊन निर्णय घेतले पाहिजे. पंढरपूर अद्याप आपण घेतलं नाही, काय आम्ही बऱ्याच वर्ष म्हणतो तुम्हाला पंढरपूर टाळलं जातं, तुम्ही अख्ख्या राज्य सगळीकडे घेतलं नाही. जिथं जिथं वेगवेगळ्या भागात हे जावं. अजून आमच्याकडे आता अमरावती, जळगाव हे 2 भाग राहिलेले आहेत. पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेर जिथं सयाजीराव गायकवाड महाराज असतील किंवा माधवरावजी शिंदे असतील, त्यांनी हे संत साहित्य पूर्वी जोपासलेलं आहे. आज आम्ही पहिल्यांदा 9 राज्यातले वारकरी संप्रदायातले विशेष कार्य केलेली जी मंडळी आहेत त्या मंडळींना बोलवून त्यांचा सन्मान करतोय. कुणी मंदिरं बांधलेली आहेत विठ्ठलाची केरळमध्ये, मद्रासमध्ये, कुणी त्याच्यावर काम केलेलं आहे, कुणी अभंग केलेले आहेत. गुजरात, मध्य प्रदेशमध्ये चांगलं आहे. आता कुकुरमुंडेकर महाराजांचं गुजरातमध्ये स्वातंत्र्य चळवळीपासून चांगलं काम आहे, त्यांनाही आम्ही सन्मानित करतोय. कर्नाटकातले काय, केरळ, मद्रास, आंध्र, तेलंगणामध्ये तिथल्या मंडळींना यावेळी बोलवलं, हो केलेलं आहे यावेळी निमंत्रण, आणि त्यांचाही सन्मान करतोय. आणि अनेक बोलू गोष्टी मी मंत्री महोदयांनी सांगितलं, जेवढे खाते आहेत त्या खात्यांच्या इथं रेस्ट हाऊस बांधा, म्हणजे आलेल्या लोकांना अजून सुविधा मिळतील जे संप्रदाय शिवाय येणारे. आणि प्रत्येक राज्याला पत्र लिहा की तुमच्या राज्याचं ज्याप्रमाणे मध्य प्रदेश भवन आहे त्यामुळे त्यांना जागा द्या, सहकार्य करा आणि त्यांना आव्हान करा. आणि त्यांचे जे काही ह्या 8-9 राज्यातले लोक येतात त्यांना त्यांचा तिथला प्रोटोकॉल ऑफिसर होईल, त्यांची सोयी सुविधा होतील, त्यांची दखल घेतली जाईल. त्यांच्या राज्याचे मंत्री महोदय येतात, विचारवंत येतात, म्हणून तेही व्हावं अशी आम्ही मागणी करत असतो. राज्यामध्ये मागील काही वर्षात वारकरी शिक्षण संस्थांचं खूप मोठं प्लॉन फुटलंय. गावोगावी अशा प्रकारच्या शिक्षण संस्था काढल्या जातात, त्याला शासनाकडून एक कुठले अनुदान मिळत नाही. पण काही संस्थांमध्ये गैरकृत्य देखील होताना दिसून येतात. मध्यंतरी आळंदीत काही अशाच वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश तिथल्या अधिकाऱ्यांनी दिले होते. नाही, हे खरं आहे की गैरकृत्य होतात, पण हे तितकंच खरं आहे की त्यातून चांगली पिढी पण तयार होत्या.
पकवास टाळ पहा नामदेवरायांनी सांगितलेलं आहे. लावणी मृदुंग सुट्टी टाळ हो शेऊ ब्रह्मरस आवडीने. अहो ती मुलं पिढी तयार होते, त्यातून शाळेच्या मुलांच्यात संतसाहित जातात. पण आम्ही हे 12 सालापासून मागणी करतोय की ह्या शिक्षण संस्थांना सामाजिक न्याय खात्यातून अनुदान द्या, महिन्याला एक वर्षाला 11 लाख 12 लाख द्या, असं आमची लेखी मागणी शासनाकडे आहे. आणि ती इतक्यासाठी आहे की त्यांना बंधन आलं, त्या मुलांना स्वतंत्र झोपता आलं पाहिजे. असं जसं हॉस्टेलला असं छोट्या मुलांना रेल्वेच्या 3 टायर सारखं तसं करा, बाथरूम चांगले द्या. ते बंधन कधी राहील? मग आणि गैरकृत्य हे घडतात, ही मानसिक विकृती असते, पण त्याला बंधन घालायचं असेल ते टाळण्यासाठी काय नियमन वगैरे ते शासनाने थोडं अनुदान दिलं आणि त्यांना जर शासन दरबारी नोंद झाली तर त्या माध्यमातून त्यांना बंधन राहतंय, त्यांची चौकशी सुरू होते किंवा तिथे लक्ष राहतंय. घटना घडल्यानंतर विचार करण्यापेक्षा घडू नये यासाठी शासन जागृत पाहिजे ना. आळंदीकरांनी इतके मोठे आंदोलन केलं, त्यात सत्यता आहे, ती उजेडात त्यावेळी आली. पण आम्ही 10 सालापासून बघतोय म्हणून ती मागणी केली होती. पण गांभीर्यानं शासन घेत नाही, ऐकत नाही, समजून घेत नाही. काय करायचं आम्हाला समजत नाही. आम्ही लाचार आहे. आम्ही जाऊन हातापाया पडतो, त्यांना ओटा पसरतो, बाबा आमचं ऐकून घ्या. ऐकूनही घेत नाहीत आणि न्याय द्यायचं तर त्याच्या पलीकडे आहे. तर शाळामध्ये केजी पासून पर्यंत संत साहित्याचा समावेश करणं गरजेचं असं समीक्षकांचं म्हणणं. तर यासाठी तुम्ही शासन दरबारी भूमिका मांडणार आहात? 2011 पासून आम्ही हे मांडतोय. प्रत्येक 12 संत साहित्य संमेलनाचं जे आमचं खुलं अधिवेशन होतंय त्यात हे ठराव आहेत. शासनाला पाठपुरावा करतोय. मी आजही सांगतोय, कोणीही शासन गांभीर्यानं याची दखल घेत नाहीत. कोणीही मला सांगू दे, आम्ही घेतली. मी त्याची मंदिर समिती आहे ना, त्याच्यामध्ये वारंवार टेंडरवरून वाद व्हायले. तर नवीन मंदिर समिती नियुक्तीबाबत काय तुम्हाला वाटतं? मी सतत हेच सांगतोय, वारकरी संप्रदायाबद्दल शासन भावूक आहे पण जागृत नाही. बदलली पाहिजे समिती आताची. भावूक आहे पण जागृत नाही. जागृत जे जे योग्य आहे ते करावं लागतं आणि ते करतील, पण कधी जागृत झाले तर आम्ही जागृत करण्यासाठी धडपडतोय. जागृतीत सगळं आलं ना. जे जे वारकरी संप्रदायाचे विषय आहेत ते शासन जर जागृत झालं या विषयावर, गांभीर्यानं दखल घेतली तर सगळे प्रश्न सुटतील. 2027 साली कुंभमेळा आहे नाशिकमध्ये. वारकरी साहित्य परिषदेचा त्यात काही रोल असणार आहे का? कारण जगभरात लोक येतात. नामदेव महाराजांनी जसं आपला वारकरी संप्रदाय इकडे पोहोचला, त्यासाठी काय करणार आहे का? असा ठराव काय करणार आहे का या? आपले डॉक्टर रामकृष्ण लवितकर आणि अमृत महाराज जोशी आमचे विश्वस्ती आहेत वारकरी साहित्य परिषद, आणि ते ऑलरेडी अनेक वर्षापासून, गेली जवळजवळ एक 10 वर्षापासून ते काम करतात. आखाडाच तयार केलाय त्यांनी. त्यांना आम्ही अजून सहकार्य करतो. काकाजी, पंढरपुरामध्ये 2022 ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि कार्तिक महापूजेला आले होते, त्यावेळेला या ठिकाणी तुषार भोसले महाराज आणि अनेक महाराज मंडळींनी त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळेला बंडातात्या कराडकर यांनी एक मागणी केली होती की माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा, मी आजारपणात उठलोय, नमामि चंद्रभागा योजनेला निधी द्या आणि ते काम तत्काळ चालू करा. तसे व्हिडिओ त्यावेळेला प्रकाशित झालेले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात 1 रुपयाची तरतुदी आहे नमामि चंद्रभागेसाठी नाही, काय सांगतो? मी सुरुवातीपासून सातत्यानं हेच सांगतोय की पंढरी आणि वारकरी यांच्या बाबत शासनाचे कोणत्याही पक्षाचे लोक गांभीर्यानं पाहत नाहीत, बघत नाहीत आणि लक्ष देत नाहीत. कोणत्याही पक्षाचे म्हणतो, कोणीही महाराष्ट्राचा नेता याच्याकडे गांभीर्यानं बघत नाही आणि हे बघणे गरजेचं वाटत नाही. ज्यातून उत्कृष्ट आदर्श समाज उभा राहू शकतो, ज्यातून एवढी मोठी परंपरा क्रांतिकारी तयार झाली की ज्यातून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 न्यूजपेपरला बहिष्कृत भारत आणि मूकनाईकला गाथेतील आणि ज्ञानेश्वरीतील ब्रीदवाक्य आहेत. शाहू महाराजांना ज्यावेळी कळलं जेकर अंजले गांजले त्यावेळी त्यांनी आरक्षण दिलं. महात्मा फुलेंनी त्याच्यावर काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना
तुकोबारायांनी पैकीचे 13 अभंग दिलेले आहेत सैन्य कसं चालवावं म्हणून. आता एवढे महान विचारवंत जर वारकरी संप्रदायाच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून तयार झाले तर आत्ताच्या सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांनी फक्त इथं येतात ते मतासाठी आणि आपल्या मतदारसंघातल्या भाविक लोकांसाठी येतात. संजय महाराज अध्यक्ष तुम्ही वारकरी साहित्य